नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. शाळेचे मुख्याध्यापक भोर गुरुजी होते. ते अंकगणित शिकवायचे. मला त्यांचं शिकवणं समजायचं नाही. गणित खूप अवघड वाटायला लागलं. इंग्रजी जगन्नाथ गुरुजी शिकवायचे. आमचा 6वी पर्यंतचा इंग्रजीचा पायाच कच्चा होता. त्यामुळे इंग्रजीचीही बोंब झाली. इंग्रजीत पहिला धडा द नेबर्स बेबी आणि दुसरा धडा होमेज टू महात्मा गांधी हा होता. मुळात आम्हाला इंग्रजीची मुळाक्षरच नीट समजलेली नव्हती. अशा वेळी पूर्ण धडे मला उमगणारच नव्हते. मी 7वीला इंग्रजीत कसा पास झालो हे आश्चर्यच आहे. मला नाउमेद करणारी एक गोष्ट या दरम्यान घडली. शाळेत 26 जानेवारीचं झेंडावंदन होणार होतं. वर्गातील हुशार विद्यार्थी म्हणून गुरुजींनी माझी कार्यक्रमासाठी निवड केली. ज्यांच्या हस्ते झेंडा फडकवणार आहोत अशा ध्वजस्तंभाजवळ उभ्या असणाऱ्या मुख्य पाहुण्यांना आमंत्रित करून त्यांच्या हातात झेंड्याची दोरी देण्याचं मुख्य काम मला करायचं होतं. याशिवाय 4-2 वेळा सावधान विश्राम करून झेंडा फडकवल्यानंतर त्यास अभिवादन करण्याच्या सूचना विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि पाहुण्यांना द्यायच्या होत्या. थोडक्यात झेंडावंदनाचं पूर्ण संचलन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्या वेळच्या मानानं जबाबदारी मोठी होती. झेंडावंदनाचा दिवस उगवला. मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर ध्वजस्तंभाजवळ उभा होतो. गुरुजींनी मला कार्यक्रमास सुरुवात करण्यास सांगितलं, पण माझ्या तोंडून शब्दच बाहेर पडेनात. मी वेंधळ्यासारखा मख्खपणे उभा राहिलो. काय चाललंय कोणालाच समजेना. शेवटी गुरुजींनी भराभरा ऑर्डर दिल्या. मी फक्त पाहुण्यांना झेंडा फडकवण्यासाठी निमंत्रित केलं. इतर सोपस्कार त्यांनी पार पाडले. गुरुजी भाषणात म्हणाले, 7वीला गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना साध्या साध्या गोष्टी करता येत नाहीत. नुसती पुस्तकी हुशारी व्यवहारात उपयोगाची नाही. आज जर सरकारी अधिकारी उपस्थित असते तर शाळेची किती नाचक्की झाली असती. अजूनही बरंच काही बोलले ते. सारा रोख माझ्याकडेच होता हे नक्की. मी खूप शर्मिंदा झालो. माझ्या हुशारीचा मुखवटा गळून पडला, पण या सगळ्या विचक्याला मी जबाबदार नव्हतो. कार्यक्रमाच्या वेळी मी नेमकं काय करायचं हे मला कोणी सांगितलंच नव्हतं. आदल्या दिवशी त्या दृष्टीने कोणीही माझा सराव घेतला नव्हता. सूचना दिलेल्या नव्हत्या. मी खूपच निराश झालो. अशा वेळी मला माझ्या रोकडे गुरुजींची आठवण दाटून आली. त्यांनी त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्याची फजिती होऊ दिली नसती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी अनेकदा माझ्याकडून सराव करून घेतला असता. मला उघडं पडू दिलं नसतं. मात्र इथं माझे कपडे काढून मला पार नागडं केलं होतं असं मला वाटायला लागलं. माझा आत्मविश्वास रसातळाला गेला. यथावकाश हायस्कूल स्कॉलरशिपची परीक्षा पार पडली. त्यानंतर 7वीची वार्षिक परीक्षा झाली. मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. 74% गुण मिळवून मी केंद्रात पहिला आलो. पण गुणपत्रिकेत गणिताला फक्त 40 गुण मिळालेले होते. नापास होता होता वाचलो होतो. 1977 सालच्या जून महिन्यात चंदनापुरीच्या स्थानिक जनता शिक्षण मंडळाच्या चंदनेश्वर विद्यालयात 8वीला प्रवेश घेतला. शाळा सुरू झाली. दरम्यान 7वीच्या हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल लागला. चंदनापुरी मराठी शाळेचे 6 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यात मी, झुंबर रहाणे राज्य पातळीवर आणि भाऊसाहेब कढणे, जगन्नाथ गुरुजींची मुलगी मंगल रहाणे, दिलीप काळे आणि सुभद्रा रहाणे हे जिल्हा पातळीवरील शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरले. राज्य पातळीवर वार्षिक 250 रुपये आणि जिल्हा पातळीवर 125 रुपये शिष्यवृत्ती मिळणार होती. मी खुश झालो. चंदनापुरीच्या मराठी शाळेत हायस्कूल स्कॉलरशिपला येणाऱ्या विद्यार्थी संख्येचा हा विक्रम होता. एवढ्या संख्येनं त्या वेळेपर्यंत इतके विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले नव्हते. शाळा सुटल्यावर 5 वाजता घरी आलो. आई पेरणीसाठी गव्हाळीत गेली होती. मी गव्हाळीत गेलो. आईच्या गळ्यात पडून आईला ही आनंदाची बातमी सांगितली. आपल्या नातवाला सरकारकडून पैसे मिळणार या विचारानं तिला खूपच आनंद झाला. हायस्कूलमध्ये गेल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढीला लागला. 8वीला वर्गात अजून मुलं सामील झाली. हिवरगाव पावसा, सावरगाव तळ शाळेतून विद्यार्थी चंदनेश्वर विद्यालयात 8वीला दाखल झाले. स्पर्धाही वाढली. वर्गात एकूण मुलामुलींची संख्या 36वर पोहोचली. त्यात 9 मुली होत्या.
आता पहिला नंबर टिकवण्यासाठी माझा कस लागणार होता. 7वीला केंद्र शाळेत पहिला व हायस्कूल स्कॉलरशिपमध्ये राज्य गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यानं हुशार विद्यार्थी म्हणून माझी प्रसिद्धी व्हायला सुरुवात झाली. त्यातच आम्हाला बसायला बेंच होते, म्हणून इथून पुढे आमचा आणि जमिनीचा संपर्क तुटला आणि आम्ही अंतराळी शिक्षण घेऊ लागलो. सगळेच हवेत तरंगायला लागले. विद्यालयात गवांदे सर आणि नवले सर ही जोडगोळी अतिशय प्रसिद्ध होती. ते संगमनेरहून बसने ये जा करायचे. गवांदे सर बीजगणित आणि विज्ञान शिकवत, नवले सर समाजशास्त्र शिकवत, शिवनाथ जाधव सर कुमार भारती म्हणजेच मराठी व भूमिती आणि पावसे सर हिंदी शिकवायचे. याच वेळी M फटांगरे सर नुकतेच हजर झाले होते. ते शारीरिक शिक्षण आणि इंग्रजी घेत. सगळेच शिक्षक जीव तोडून शिकवायचे. इथून पुढं गृहपाठ नावाचा प्रकार सुरू झाला. शिकवलेल्या भागावर शिक्षक घटक चाचण्या घेऊ लागले. त्यामुळे वर्षभर परीक्षेचा सुकाळ राही. एकूण 4 घटक चाचण्या, 6 वार्षिक अशा 6 महिन्यांचे सोहळे साजरे होत. मी निर्विवादपणे पहिलाच असायचो. घटक चाचणी असो व इतर परीक्षा, नाना खर्डेच पहिला असणार असा सर्व विद्यार्थ्यांना विश्वास असायचा. 6 माझ्या दृष्टीनं विलक्षण घटना घडली. 6 परीक्षा आली. दिवाळीची सुट्टी संपली. पुन्हा वर्ग सुरू झाले. एक सरांनी त्यांच्या विषयाचा निकाल जाहीर केला. संबंधित शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यागणिक संबंधित विषयाचे मार्क चढत्या क्रमाने सांगत. त्यामुळे सर्वांना सर्वांचे मार्क कळत व वर्गात पहिला आलेला विद्यार्थीही समजे. पावसे सर दुपारच्या सत्रात वर्गात शिरले. त्यांच्या हातात उत्तरपत्रिकांचं भेंडोळ होतं. आल्यानंतर थोडा वेळ त्यांनी पाठ शिकवला व मार्क सांगायला सुरुवात केली. चढत्या क्रमानं एकेकाचे मार्क सांगत पावसे सरांनी शेवटी माझे मार्क सांगितले. नाना खर्डे 71 मार्क. सर्वांना वाटलं की हिंदीतील उच्चांक 71 मार्कांचा आहे. त्यांनी 1 मिनिट पॉज घेतला आणि बोलले, भाऊसाहेब घुले 72 मार्क. क्षणभर शांतता पसरली आणि पुढच्या क्षणाला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मीही नाईलाजानं टाळ्या वाजवल्या. भाऊसाहेब घुले हा एक गुणी विद्यार्थी होता. चंदनापुरीपासून पश्चिमेला असलेल्या सावरगाव तळचा घाट चढून गेल्यावर येणाऱ्या पिंपळगाव माथा या गावी तो राहायचा. जवळजवळ 6 किलोमीटरवरून तो सायकलवरून शाळेत यायचा. गरिबीमुळे तो पोस्टमनचं काम करी. त्यातून वेळ मिळाला की हायस्कूलला येई. त्याची किमान हजेरी भरण्याची पंचायत असायची. पोटाची खळगी भरत असतानाच तो शिकायचाही प्रयत्न करी. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही तो एका विषयात का असेना, एका मार्कानं का होईना माझ्या पुढं गेला होता. माझ्या अढळ पदाला त्यानं धक्का दिला होता. अंतराळातून मी जमिनीवर आलो. भ्रमाच्या विश्वातून जागा झालो. मुलामुलींनी केलेला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट हा भाऊसाहेब घुलेच्या मार्कांना नसून नाना खर्डेच्या पुढं कोणीतरी जाऊ शकतो या वास्तवाला होता. हा पराभव माझ्या जिव्हारी लागला. मी वरकरणी त्याचं हसून स्वागत केलं, पण मनातून सावध झालो. रात्र वैऱ्याची आहे याची मला जाणीव झाली. घाबरलो मात्र नाही. हायस्कूलमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम चालू असत. सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घ्यायचा प्रयत्न करायचो. 6 महिन्यानंतर संगमनेरला संगमनेर जेसीज या सेवाभावी संस्थेमार्फत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. गवांदे सरांनी त्यात माझं नाव नोंदवलं आणि स्पर्धेच्या दिवशी संध्याकाळी संगमनेरला घेऊन गेले. नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात या स्पर्धा पार पडल्या. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धेत सहभागी झालो होतो. माझ्या गावरान बोलीनं मी परीक्षकांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. मला 2रा क्रमांक मिळाला. गवांदे सरांनी रात्री 12 वाजता सायकलवरून डबल सीट मला माझ्या घरी झोळ्याला सोडलं आणि मग चंदनापुरीला त्यांच्या घरी गेले. 2ऱ्या दिवशी हायस्कूलच्या फळ्यावर माझं नाव मोठ्या रंगीत अक्षरात झळकलं. चंदनेश्वर विद्यालयाची घोडदौड. नानासाहेब खर्डे तालुक्यात 2रा. याच वेळी हायस्कूलला 5वीचा वर्ग जोडला होता. संस्थेच्या मालकीची एकही इमारत गावात नव्हती. सगळ्या गावात ओस पडलेल्या जुन्या धाब्यांच्या घरांमध्ये शाळा भरे. उन्हाळ्यात धाब्याच्या लाकडी किलच्यांमधून अंगावर माती गळे, तर पावसाळ्यात पांढऱ्या सदऱ्यावर तांबूस थेंब टपटप पडत. धाबा ओलांडून घडणारा जलात्कार टाळण्यासाठी आम्ही आमची आसन व्यवस्था सारखी बदलत होतो. हिवाळ्यात वर्गातली मातीची भुई उधळल्यानं सारा फुफाटा पोटरांपर्यंत पोहोचे. तशात गावात पाण्याची मारामार.
मुळगंगा देवीच्या मागील ओढ्याला थोडंफार पाणी असायचं. अर्धवट हातपाय धुतल्यानं एखाद्या कुत्र्यानं नैसर्गिक विधीसाठी आमच्या पायाचा आधार घेतला असावा असं वाटे. शाळेला मैदानही नव्हतं, पण फटांगरे सरांची इच्छाशक्ती दुर्दम्य होती. आशावाद प्रचंड होता. मुळगंगा मंदिराच्या पाठीमागील महादेवाच्या देवळाजवळील बखळीचं रूपांतर सरांनी मुलांच्या मदतीनं क्रीडांगणात केलं. पिंपळाच्या झाडाखाली कबड्डी आणि खो खोचे सूर घुमू लागले. सर्वच विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्यानं मैदानी खेळांची गोडी सर्वांनाच लागली. यावर्षी तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी आणि खो खो स्पर्धांसाठी संघ तालुक्याला नेण्यात आले, पण नंबर मात्र आला नाही. तरीही फटांगरे सरांनी खो खोचा सराव मात्र कायम ठेवला. 8वीला भूमिती विषय शिवनाथ जाधव सर शिकवत होते. वर्गातील 2-3 विद्यार्थी खूपच थिल्लर होते. ते सरांचीही मस्करी करत. त्यामुळे त्यांच्या शिकवण्याला कुणीच गांभीर्याने घेत नव्हतं. मीही फारसा लक्ष देत नव्हतो. टिंगल टवाळी त्यांचा तास संपून जाई. त्यामुळे आम्हाला कोणालाच त्यांनी शिकवलेल्या प्रमेयाचं नीट आकलन झालं नव्हतं. एकदा दुपारच्या सत्रात सरांनी फळ्यावर आधीच शिकवलेल्या धड्यातील काही आकृत्या काढल्या व प्रमेय सिद्ध करून दाखवला. आम्हाला ते सगळं वहीत उतरवून घ्यायला सांगून ते खुर्चीत बसले. त्यानंतर आम्ही वहीत नीट लिहून घेतलं की नाही हे तपासायला सरांनी सुरुवात केली. असं कधी घडत नव्हतं, पण त्या दिवशी त्यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. त्यांनी बेंचवर येऊन वह्या तपासायला सुरुवात केली. नेमकी त्या दिवशी मी भूमितीची वही आणलेली नव्हती, त्यामुळे माझा टाइमपास चालला होता. माझ्या पुढील 2 बाकांवरील 4 मुलांनी प्रमेय लिहिलेला नव्हता. सरांनी चौघांच्याही पाठीत जोरात गुद्दा मारला. 3ऱ्या बेंचवर मी आणि बाळासाहेब थिटमे बसलो होतो. माझ्यासमोर गणिताची वही होती. सरांनी मुलांना मारायला सुरुवात केल्यावर मी तातडीनं वाकड्या तिकड्या आकृत्या काढून स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. जाधव सरांनी माझी वही बघितली आणि ते जवळजवळ ओरडलेच, "खर्डे, तू सुद्धा?" आणि त्यांनी बेभान होऊन मला मारायला सुरुवात केली. माझे दोन्ही कानसूळ त्यांनी सडकून काढले. मी दोन्ही हाताच्या पंजाची जाळी करून डोक्याच्या मागच्या बाजूनं दोन्ही कानावर ठेवून कानाचं आणि डोक्याचं रक्षण करायला गेलो तेव्हा त्यांनी मला उभं केलं. एका विद्यार्थ्याला शेजारच्या वर्गातून रूळ आणायला सांगितला. माझे दोन्ही पंजे लाल केले. नंतर पाठीतही गुद्दे लगावले. बहुधा थकल्यावरच त्यांनी आपला मोहरा पुढच्या बेंचकडे वळवला. आज मी शालेय आयुष्यातील सर्वात जास्त मार खाल्ला होता. मुलींसह सगळ्या वर्गानं आज सरांच्या रागाचा आस्वाद घेतला. पण सगळ्यांवरील राग सरांनी माझ्यावर काढला होता. मी सुद्धा त्यांचा विश्वासघात केला या भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी माझा सर्वांसमोर असा सन्मान केला. मी खूप खजील झालो. सगळा वर्ग, विशेषतः मुली माझ्याकडेच बघत आहेत असा मला भास होऊ लागला. यानंतर मी ध्यानावर आलो. वेळापत्रकाप्रमाणे रोज दप्तरात वह्या ठेवायचा कटाक्षाने प्रयत्न केला. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाली. 2ऱ्या सत्रात संगमनेरला तालुकास्तरीय महाविद्यालय शाळा समूह योजनेअंतर्गत वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. गवांदे सरांनी माझी व 9वी मधील विद्यार्थी काशीनाथ काळे याची स्पर्धेसाठी निवड केली. सिद्धार्थ विद्यालयात या स्पर्धा झाल्या. त्यात वक्तृत्व स्पर्धेत पहिला आणि निबंध स्पर्धेत 2रा क्रमांक आला. मानाची ढाल आमच्या विद्यालयाला मिळाली. विद्यालयाच्या फलकावर नाव झळकलं. चंदनेश्वर विद्यालयाची यशस्वी वाटचाल. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दैदिप्यमान यश. नानासाहेब खर्डे प्रथम क्रमांक. संगमनेरातील प्रतिष्ठित उद्योगपती ओमकारनाथ मालपाणी यांच्या हस्ते पेटीट विद्यालयात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. नेहमीप्रमाणे वार्षिक परीक्षा आली. पेपर झाले. यथावकाश निकाल जाहीर झाला. अर्थात मी पहिला आलो होतो. आता कौटुंबिक पार्श्वभूमीवर आमचं कुटुंब आकारानं अधिक मोठं झालं होतं. मोठी अक्का लग्न होऊन सासरी गेली होती. तरीही घरात 4 बहिणी, आम्ही 2 भाऊ, आई, बाई आणि दादा असे मिळून 9 जण होतो. बाई आणि दादा विडी कारखान्यात काम करत होते. आई हंगामी शेतीच्या कामाला दादाला मदत करत होती. धाकट्या सुंदरची, रजनीची आणि विजयाची शाळा सुरू झाली. बाई आणि दादाची कमाई पुरेशी नव्हती. तरीही आई कोंड्याचा मांडा करून घर चालवत होती. कुणीच उपाशीपोटी झोपत नव्हतं. 1978च्या जूनमध्ये पुन्हा हायस्कूल सुरू झालं. आता मी 9वीत गेलो होतो. सकाळी 10:30 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत आम्ही शाळेतच असायचो. नवले सर लायब्ररीची जबाबदारी सांभाळायचे.
त्यांनी काही चांगली पुस्तकं वर्गातील मुलांना वाचायला दिली. या काळातच मी श्यामची आई वाचून काढली. जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. झोळे आणि चंदनापुरी गावच्या शिवेवरील ओढ्याला गुडघ्यापर्यंत पूर आला होता. ओढ्याच्या अलीकडे चंदनापुरी शिवारात एक पाचटाचं सपार होतं. तिथं बहुधा रात्री मेंढ्या आश्रयाला थांबत असाव्या. त्या सपारात घोंगडी, गोधडी असे हंतरुण पांघरुणाचे कपडे होते. संध्याकाळी घरी परतत असताना जोराचा पाऊस आल्यानं आम्ही 3-4 मुलं त्या सपारात घुसलो. जोराच्या पावसात ते कमकुवत सपार गळायला लागल्यानंतर आम्ही घोंगडी, गोधड्या अंगावर घेतल्या. पावसात त्याही ओल्या चिंब झाल्या. पाऊस कमी झाल्यानं घरी निघालो तर ओढ्याला गुडघाभर पाणी. नायलॉनच्या पिशवीचं दप्तर पाठीवर टाकलं. चौघांनी धाडस करून एकमेकांचे हात धरून साखळी केली आणि पूर ओलांडला. पुढं खिरडीच्या म्हसोबाजवळ अरुंद बांधावरून जात असताना लक्ष्मण सटकला आणि त्यानं म्हसोबाला दंडवत घातला. त्याला हात देऊन उठवायचं सोडून आम्ही 3 जण फिदी हसत सुटलो. लक्ष्मण नखशिखांत चिखलानं माखला. दुसऱ्या दिवशी 10 वाजता नेहमीच्या पायवाटेनं शाळेत निघालो होतो. सोबत बाळू गुंजाळ होता. ओढा ओलांडून वर चढून पाचटाच्या सपाराजवळ आलो. बांधावरून जाणाऱ्या वाटेच्या शेजारील बाभळीखाली धोतर नेसलेला, अंगात कोपरी आणि डोक्यावर टोपी या अवतारातील अर्धवयीन इसम कोणाची तरी वाट पाहत उभा होता. आम्ही दोघं जवळ गेल्यावर त्याने आम्हाला थांबवलं. आमची दप्तरं त्यानं हिसकावून घेतली. आम्हाला काहीच कळेना, तोही सांगेना. दोघं एकमेकांकडे बघू लागलो. तेव्हा त्यानं, काल पावसात सपारात कोण घुसलं होतं हे दरडावून विचारलं. दोघांनीही आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात शहाजोगपणे त्याला, आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही पाऊस सुरू व्हायच्या आधीच घरी गेलो असं सांगितलं. पण तो अडाणी माणूस हुशार होता. आमच्या दोघांच्या शर्टावर पडलेले पाचटाच्या पाण्याचे पिवळसर तांबूस डाग बघून त्यानं दोघांच्याही गालफडात 2 फटके ठेवून दिले. मग आम्ही दोघांनी भोकाड पसरल्यावर त्यानं दप्तर परत केलं आणि आम्ही शाळेत निघालो. ओल्या चिंब गोधडीमुळे तो रात्रभर झोपला नसावा आणि त्याचा राग त्यानं आज आमच्यावर काढला होता. श्रावणापासून सणासुदीला सुरुवात झालेली असायची. पोळ्याच्या दिवशी आई हमखास पुरणपोळ्या करी. आमच्या घरी बैल नव्हते. मी मळ्यातील इतरांच्या बैलांची मजा पाहायला जायचो. गावात जुन्या महादेवाच्या देवळासमोर पटांगणात पोळा भरे. सगळ्या गावातील बैल सजवून गावात येत. या दिवशी सकाळीच बैल नदीला किंवा विहिरीवर नेऊन धुवून आणत. त्याआधी 3-4 दिवस त्यांची शिंग तासून गुळगुळीत करत. पोळ्याच्या दिवशी तासलेल्या शिंगांना लाल हिंगूळ लावून शिंगाच्या टोकावर पितळी शेंब्या बसवत. गुलाबी, हिरव्या रंगाचे विविध आकाराचे ठसे त्यांच्या अंगावर उमटवत. नाकात नवीन वेसण घालून त्याला नवा कोरा सुताचा कासरा जोडत. पांढरी सुती मोहरकी बैलांच्या तोंड आणि शिंग यांना अवगुंठून बांधली जाई. त्यामुळे बैलाचा रुबाब वाढे. दोन्ही शिंगांना गुलाबी रिबीन बांधून ती बैल चालत असताना वाऱ्यावर फडफडत राही. बैलांच्या माथ्यावर दोन्ही शिंगाच्या बरोबर मध्यावर सुवासिनीनं कुंकू लावावं अशा थाटात रंगीत गोंडा बांधला जाई. गळ्यात रुंद आणि नक्षीदार चांबड्याच्या पट्ट्याला घुंगरू लावून मध्यभागी लोंबणारी पितळी घंटा बांधली की शेतकरी राजाचा सर्जा राजा मिरवणुकीला सज्ज होई. कोणाकोणाकडे रंगीबेरंगी झुली असत. त्या बैलांच्या अंगावर टाकल्या की नवरदेव सजल्याचा भास होई. या दरम्यानच्या काळात गावातील सुभाष खरात आणि वाजंत्री मंडळी प्रत्येक बैल जोडीजवळ जाऊन नवरदेव परण्या काढल्यासारखं वादन करून गाव प्रदक्षिणेला सुरुवात करून देत. गावाच्या मध्येच असणाऱ्या महादेवाच्या देवळाजवळ सगळ्या शेतकऱ्यांचे बैल आल्याची खात्री झाली की बैलासोबत असणारे बैलखे त्यांना पळवतच पश्चिमेकडील मराठी शाळेकडे घेऊन जात. शाळेला वळसा घालून मोठ्या चिंचे खालून परत पूर्वेकडे येऊन राजवाड्यापासून दक्षिणेला नेत. मारुतीच्या समोरील पटांगणात सगळ्याच बैलजोड्या गोळा होत. उभं राहण्याच्या आधी मारुतीच्या देवळाची प्रदक्षिणा पूर्ण होई. ही ग्रामप्रदक्षिणा सुसाट वेगानं पार पडे. बैलांच्या पाठीवर वशिंडाच्या मागं बैलाची पाठ दोन्ही हातांनी धरून वर ओढली की बैल पुढच्या पायांचं मेट टेकून मारुतीलायाला सलामी देत. सगळ्या गावातील माहोल उत्साहाने भरलेला असे. गावातील घरोघरचे कर्ते पुरुष मारुतीच्या देवळात जाऊन नारळ फोडून एकमेकांना खोबरं देत. ही प्रथा आजही अव्याहतपणे सुरू आहे. तथापि आता बैल जोड्यांच्या मागोमाग ट्रॅक्टरही मिरवणुकीत सहभागी होत आहेत.
घरी आल्यावर घरधणीण बैलांचं औक्षण करून त्यांना पोळीचा नैवेद्य खायला घाली. अर्थातच आजच्या दिवशी बैलांना कुठल्याही कामापासून सुट्टी असे. मारुतीचं दर्शन घेऊन दादाबरोबर पायी पायी घरी गेलो. बाईचं पाट्यावर पुरण वाटायचं काम सुरू होतं. त्याआधी आईनं एका पितळीच्या भगुल्यात हरभरा डाळ शिजायला घातली होती. ती शिजल्यानंतर धान्य चाळण्याच्या पत्राच्या चाळणीत शिजलेली डाळ काढून त्यातील पाणी एका परातीत गोळा केलं. शिजलेली डाळ पुन्हा पितळेच्या भगुल्यात घेऊन त्यात बारीक केलेला गूळ कालवला आणि मग हे गूळ आणि डाळीचं मिश्रण बाईनं पाट्यावर वाटायला घेतलं. घरातल्या सगळ्या पोरांनी छोट्या छोट्या ताटलीत गूळ आणि डाळीचं न वाटलेलं पुरण खायला घेतलं होतं. बाई त्यांना मना करत होती. पुरणाच्या पोळ्या करून नैवेद्य दाखवला की मग खा, असं बाईचं म्हणणं होतं. पण आई तिला म्हणाली, लेकरांच्या मुखीच देव असतो. त्यांचा आत्मा शांत झाला की देवाचाही आत्मा शांत होतो. मग मी पण एका ताटलीत पुरण घेऊन खायला सुरुवात केली. थोड्या वेळानं आईच्या पुरणपोळ्या झाल्याबरोबर एका चुलीवर आईनं तिखट सार शिजवायला ठेवला. त्याच्यासाठी चाळणीतून परातीत धरलेलं डाळीचं पाणी वापरलं. त्यामुळे सार चवदार होतो असं आईचं म्हणणं. दुसऱ्या चुलीवर कढई ठेवून कुरळ्या तळायला घेतल्या. उष्ट्या तेलात कुरडई तळून फुगत नाही म्हणून भज्यांच्या आधी कुरड्या तळायला लागतात. पहिल्या तळलेल्या 2-3 कुरड्या हातोहात लंपास झाल्या. मग भज्यांचा एक घाणा पोरांनीच संपवला. सारा स्वयंपाक झाल्यावर बाईनं नैवेद्य बाजूला काढला आणि सारे जेवायला बसलो तेव्हा त्याआधी पोरांचं निम्म अधिक जेवण अगोदरच झालं होतं. यावेळी मला श्यामच्या आईची प्रकर्षानं आठवण आली. श्यामच्या आईबरोबर माझी आई बिलकुल मेळ खात नव्हती. श्यामची आई श्यामला जेवायच्या आधी हातपाय धुवून पाटावर जेवण घ्यायला सांगे. इकडं आमचं अर्ध जेवण उभ्या उभ्याच होत होतं. देवाला नैवेद्य आणि नमस्कार केल्याशिवाय श्यामला जेवण मिळत नसे. माझ्या आईच्या मते मीच देव होतो. श्यामचा भाऊ यशवंतानं चोरून डाळ खाल्ली म्हणून देवानं त्याला शिक्षा केली. केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून यशवंता देवाघरी गेला. आमच्या घरी कुठल्याच खाण्यावरून देव कोणालाच शिक्षा करायचा नाही. श्यामची आई श्यामला प्रवासावरून आल्यावर पाय धुवायला कडतं पाणी काढून दे आणि पायांना तेल लावून वाटीनं चोळून दे. आमच्या आईला स्वयंपाकाला वेळ पुरायचा नाही तेव्हा ती गरम पाणी कधी करणार. श्यामची आई श्यामला विनाकारण व विनाश्रम कोणाच्याही घरी जेवायला मना करी. आम्ही मळ्यातील सर्व समवयस्क पोरं कोणाच्याही लग्नात 10व्यात 13व्यात आवतानाशिवाय जेवून यायचो. आमच्या आयांनी कधी विचारपूसही केली नाही. श्यामला सकाळ संध्याकाळ अंघोळ करावी लागे. आम्ही आठवड्यातून फक्त शनिवार दुपारी अंघोळ करायचो. श्यामची आई श्यामला सक्तीनं मंत्र, परवचा, स्तोत्र, शुभंकरोती, रामरक्षा म्हणायला लावी. आमची आई देवळात गेल्यावर माझ्या डोक्यावरची टोपी काढून तिच्या हातात घेई आणि माझं डोकं देवाच्या पायावर टेकवी. मग हात जोडून देवा मला सुखी ठेव असं म्हणायला लावी. एवढा एकच मंत्र आईला येई. तिला मंत्रतंत्रच काय, पण पूर्ण नावही एका प्रयत्नात धड सांगता आलं नाही. श्यामचं आणि त्याच्या बापाचं फारसं सख्य नव्हतं. असे लाड आमच्या घरात नव्हते. आमच्या घरी सख्य असख्याचा प्रश्न उद्भवायचा नाही. बापच सर्वेसर्वा होता. श्यामची आई त्याला कधी अपशब्द बोलायची नाही आणि मारायचीही नाही. आमच्या आईच्या तोंडात कायमच तुझी राणकी झाली, मेल्या, मुडद्या, तू माझ्या 5वीला पुजलाय असे सुविचार असायचे आणि त्यांचा जपही वारंवार व्हायचा. श्याम आणि त्याच्या आईला दूर रानातील देवीला गेलं की प्रसन्न व मोकळं वाटे. विशाल सृष्टीच्या विशाल घरात संकुचितपणा नाहीसा झालेला वाटे. मनभोजनाला घरच्या भिंती नसल्यानं मन प्रसन्न होई. इकडे आम्हा सर्वांचं रोजचं जगणं विशाल आकाशाखालीच होतं. रोज 14 किलोमीटरची दौड केल्यानंतर मी कायमच प्रसन्न राही. आमच्या आईच्या तुलनेत श्यामची आई फारच मिळमिळीत होती. जून 1978 मध्ये मी 9वीत गेल्यानंतर मला स्कॉलरशिपचे 250 रुपये मिळाले. हायस्कूलला असताना मला एकच गणवेश म्हणजे पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि डोक्यावर गांधी टोपी होती. स्कॉलरशिप मिळाल्यावर आईनं दादाला सांगून अजून एक शर्ट घ्यायचं ठरवलं. शनिवारी बाजारच्या दिवशी आम्ही संगमनेरला राजेंद्र क्लोथ स्टोअर्समध्ये गेलो. मी शाळेत असतानाच गवांदे सरांना दुकानात यायला सांगितलं होतं. तेही ठरलेल्या वेळी उपस्थित झाले. रघुवंशी मिलचं सफेद कापड 35 रुपयांना विकत घेतलं. दादाच्या ओळखीच्या टेलरकडे शिवायला टाकलं.
मी पहिल्यांदाच टेरिकॉटचा शर्ट घालून शाळेत गेलो. खूप भारी वाटत होतं. एवढा लखलखीत पांढरा रंग कोणाच्याच शर्टाचा नव्हता. अर्थात तो महिनाभरच टिकला. त्यानंतर साबणाअभावी इतर कपड्यांसारखाच झाला. एकदा सायकलवरून दळण आणत असताना मागच्या कॅरियरच्या स्प्रिंगचा फणसा लागून शर्ट पोटासमोर बटनाच्या जागी फाटला. तो मी टेलरकडे जाऊन लगेच रफू करून घेतला. हा शर्ट मला 3 वर्ष टिकला.